राज्यातील 2.5 कोटी लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या केवळ माहितीसाठी नाही, तर तुमच्या काळजातील प्रश्नासाठी आहे. नोव्हेंबरचा हप्ता तर खात्यात आला, पण डिसेंबरचा महिना संपून जानेवारी उजाडला तरीही तुमच्या हक्काचे 1500 रुपये अद्याप का रखडलेत? सरकारकडे खरंच निधी संपलाय की यामागे निवडणुकीचं काही राजकीय गणित दडलंय? 2.5 कोटी महिलांच्या नाराजीचा हा वणवा आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचला असून तुमच्या खात्यात पैसे नेमके कधी जमा होणार याचा सर्वात मोठा इनसाइड रिपोर्ट आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. ही बातमी तुमच्या खिशाशी आणि तुमच्या संसाराशी जोडलेली आहे, त्यामुळे एक शब्दही मिस करू नका. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जेव्हा तुमच्या खात्यात जमा झाला तेव्हा राज्यातील लाखो माता भगिनींच्या चेहऱ्यावर एक विश्वासाचं हसू उमटलं होतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले ते 1500 रुपये फक्त कागदावरचे आकडे नव्हते, तर तो अनेकींच्या घर खर्चाचा, मुलांच्या शिक्षणाचा आणि औषधोपचाराचा एक मोठा आधार होता. डीबीटी प्रणालीद्वारे नोव्हेंबरचा हप्ता वेळेत मिळाल्यामुळे महिलांचा सरकारवरचा विश्वास अधिक घट्ट झाला होता. अनेकींनी या पैशातून दिवाळीचा सण साजरा केला, तर काहींनी आपल्या संसारातील छोटी मोठी छिद्रे सांधण्याचा प्रयत्न केला. पण मित्रांनो, हा आनंदाचा क्षण फार काळ टिकला नाही. नोव्हेंबरचे पैसे मिळाल्यानंतर डिसेंबर उजाडला आणि संपलाही, पण अजूनही त्या पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली नाही. आज प्रत्येक घराघरात, ग्रामीण भागातील पारावर आणि बचत गटांच्या बैठकीत एकच प्रश्न विचारला जातोय: आमचा डिसेंबरचा हप्ता नेमका कुठे अडकलाय? डिसेंबरच्या हप्त्याबाबत सध्या सरकारकडून जी शांतता पाळली जात आहे ती लाभार्थी महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण करणारी ठरत आहे. जानेवारी महिना अर्ध्यावर येत असतानाही हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. महिला वारंवार बँकांमध्ये जाऊन आपले पासबुक अपडेट करत आहेत, खात्याचे स्टेटमेंट तपासत आहेत, पण त्यांच्या पदरी फक्त निराशाच पडत आहे. सरकारी पातळीवरून केवळ प्रक्रिया सुरू आहे किंवा लवकरच निर्णय होईल अशी मोघम उत्तरे दिली जात आहेत. अधिकृत माहिती नसल्यामुळे सध्या अफवांचे पेव फुटले आहे. कोणी म्हणतंय की 2 महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार, तर कोणी म्हणतंय की सरकारकडे आता निधीच शिल्लक नाही. या अनिश्चिततेमुळे महिलांमध्ये केवळ संभ्रम नाही, तर आता चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे, कारण अनेकींचे आर्थिक नियोजन या हप्त्यावर अवलंबून होते. राज्यातील सुमारे 2.5 कोटी महिला लाभार्थींची संख्या पाहता ही नाराजी आता एका मोठ्या जनक्षोभाचं रूप घेताना दिसत आहे. महागाईच्या या प्रचंड काळात 1500 रुपयांची रक्कम ग्रामीण भागातील महिलांसाठी खूप मोठी असते. घर खर्चाचा ताण आणि वाढते दर यामुळे या महिलांचा संयम आता सुटत चालला आहे. बचत गटांमध्ये किंवा अंगणवाडी परिसरात आज फक्त या रखडलेल्या हप्त्याचीच चर्चा सुरू आहे. ज्या बहिणींनी मागील विधानसभा निवडणुकीत मोठ्या विश्वासाने महायुतीला पाठिंबा दिला होता, त्यांचा तोच विश्वास आता डळमळीत होताना दिसत आहे. महिला मतदारांचा वाढलेला टक्का हा सरकारसाठी जसा फायद्याचा ठरला होता, तशीच आता त्यांची ही नाराजी येत्या महापालिका निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरचा हप्ता अडकण्यामागचं मुख्य कारण हे वित्त विभागाची प्रलंबित मंजुरी आहे. नोव्हेंबरचा हप्ता तर दिला गेला, पण डिसेंबरसाठी लागणारा प्रचंड निधी अद्याप वित्त विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित झालेला नाही. वित्तीय वर्षाच्या अखेरीस इतर अनेक योजनांवर खर्चाचा ताण असल्यामुळे निधी व्यवस्थापन करताना सरकारची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. जोपर्यंत वित्त विभाग या निधीला हिरवा कंदील दाखवत नाही, तोपर्यंत डीबीटी प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही. या तांत्रिक आणि आर्थिक कारणामुळेच लाखो बहिणींना आपल्या हक्काच्या पैशांसाठी ताटकळत राहावं लागत आहे. दुसरीकडे 15 जानेवारीला होणाऱ्या 21 महापालिकांच्या निवडणुकांमुळे लागलेली आचारसंहिता हे देखील एक महत्त्वाचं कारण सांगितलं जात आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदारांवर प्रभाव टाकेल असा कोणताही मोठा आर्थिक लाभ या काळात जाहीर करता येत नाही. लाडकी बहीण योजना ही थेट आर्थिक लाभाची योजना असल्यामुळे सरकार सध्या अतिशय सावध भूमिका घेत आहे. पण प्रश्न असा उभा राहतो की जर ही योजना नियमित असेल तर आचारसंहितेचा अडथळा का यावा? विरोधकांनी तर थेट आरोप केला आहे की सरकारकडे निधीच नसल्यामुळे आचारसंहितेचे केवळ निमित्त पुढे केले जात आहे. विरोधकांच्या या आरोपांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे आणि महिलांच्या प्रश्नांना आता निवडणुकीच्या प्रचारात केंद्रस्थान मिळालं आहे. महिला मतदानात झालेल्या 6% वाढ ही या योजनेच्या यशाची पावती मानली गेली होती. पुणे, नाशिक, ठाणे आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये महिलांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले होते. पण आज त्याच महिला विचारत आहेत की आमचा हप्ता का थांबवला? अनेक महिला संघटनांनी आता अशी मागणी केली आहे की जर डिसेंबरचा हप्ता उशिरा द्यायचा असेल तर तो जानेवारीच्या हप्त्यासोबत एकत्रितपणे दिला जावा. सरकारने एकदाच स्पष्ट करावं की नेमकी अडचण काय आहे.
2.5 कोटी महिलांच्या या भावनांकडे दुर्लक्ष करणे सरकारला महागात पडू शकते. तर मित्रांनो, डिसेंबरचा हप्ता हा सध्या वित्त विभाग आणि आचारसंहितेच्या कचापटात अडकला आहे. पण या सगळ्यात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. जर 15 जानेवारीपर्यंत हा हप्ता जमा झाला नाही तर सरकार या योजनेच्या अटींमध्ये काही मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे का? नवीन सर्वेक्षणातून काही महिलांची नावे यादीतून बाद केली जाणार आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडणुका संपल्यानंतर ही योजना खरोखरच कायमस्वरूपी सुरू राहणार की तिला पूर्णविराम मिळणार? या सर्व प्रश्नांचा आणि मंत्रालयातील हालचालींचा लाईव्ह रिपोर्ट मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे. तुमच्या हक्काचे पैसे वाचवण्यासाठी आणि या योजनेचं खरं सत्य जाणून घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तोपर्यंत ही माहिती आपल्या प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आणि जागरूक रहा. धन्यवाद.